विविध संघटनाने आज आक्रमक असं एक पाऊल उचललेलं आहे। उद्या शहादा बंदचे आवाहन करण्यासाठी आज आदिवासीचे विविध संघटना पदाधिकारी हे इथं शहादा पोलीस स्टेशन इथं आलेले आहेत। शहादा पोलीस स्टेशनला आलेले माझे आदिवासी बांधव, आदिवासी विविध संघटनेचे पदाधिकारी, त्यांच्याशी आपण जाणून घेऊ की नेमकं उद्या शहादा बंद कसं राहणार आहे। आक्रोश जो मोर्चा निघणार आहे तर तो मोर्चा कुठून निघणार आहे, कुठपर्यंत जाणार आहे आणि कोणाला निवेदन देणार आहेत आणि नेमकं उद्याच्या शहादा बंदला प्रतिसाद कसा असणार आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ। नमस्कार, आपली जय जोहार, जिंदाबाद, जय एकलव्य। आज खूप असं बोलण्यामध्ये आम्हाला एक खूप होत आहे। आमचा एक तरुण तडफदार जय वडवी हा संबंधित लोकांनी हा माणूस हत्या केला आहे। त्याच्या आम्ही अगोदर जाहीर निषेध करतो। आम्ही सन्माननीय जेवढे आपले गृहविभाग आहे यांना विनंती करतो तर संबंधित लोकांचं सखोल चौकशी करून आणि मोठे अधिकारी आणि एक आम्हाला त्याच्या विल्हेवाट लावून संबंधित लोकांना कडक शासन व्हायला पाहिजे आणि याला सूत्रधार कोण आहे तिथपर्यंत जायला पाहिजे आणि याची सीबीआय चौकशी व्हायला पाहिजे असं आमच्या पूर्ण आदिवासी समाजाकडून मागणी आहे। आणि याला मागणी असंच आहे तर ह्या संवेदनशील एरिया असा म्हणजे खूप होऊन गेले तर त्या शहरामध्ये एक सार्वजनिक ठिकाणी असं कृत्य करणे खूप बेकार आहे आणि पूर्ण समाजामध्ये फक्त आदिवासी समाजात नाही तर पूर्ण समाज जेवढे समाज आहे सर्व धर्मपंथात यांना एक खूप मोठा आघात पोचलेला आहे। याच्यावर कुठंतरी कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी। आणि एक मुद्दा जे संविधानाने आम्हाला शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब याच्यामध्ये आम्हाला संविधानिक अधिकार दिलेले आहेत आणि त्या अधिकाराच्या उल्लंघन करून संविधान खरी गोष्ट आहे त्यांचं बी रास आहे। त्यांना 19 आर्टिकलने त्यांना बी बोलण्याचा अधिकार सर्व गोष्टी मागण्याचा अधिकार दिलेला आहे। पण त्यांनी सखोल अभ्यास करावा संविधानाच्या आणि आदिवासींच्या ज्या रीतिरिवाज आहेत, रूढी परंपरा आहेत ते आमच्या प्राकृतिक पद्धतीचे आहेत आणि त्याच्यामध्ये जे लोक इन्व्हॉल्व होण्याचा प्रयत्न करतात ते योग्य नाही आणि ते कुठंतरी कथित गॅजेट काढून आणतात। ते गॅजेटवर असा काही कुठला निर्णय दिला जात नाही म्हणून असं निर्णय घ्यायला पाहिजे। आणि इथं आम्ही शहादा शहरासाठी आम्ही आव्हान करतो सर्व कर्मचारी आम्हाला मदत करणार आहेत, सर्व जेवढे व्यावसायिक आहेत यांनी स्वतः आम्हाला मदत करायची आहे आणि शहादा बंदमध्ये थोडं सहभागी घ्यायचं आहे। आम्ही असं सर्वांना विनम्र विनंती करतो आणि सर्वांनी सहभाग व्हायचा आहे। जोहार, जिंदाबाद, आज आदिवासी एकता परिषदचे ज्येष्ठ कार्यकर्ते ज्यांनी आदिवासी एकता परिषदसाठी आपले आयुष्य आजपर्यंत झटत आलेले आहेत असे सुभाष नाईक यांना आपण विचारू की उद्याचा शहादा बंदला प्रतिसाद कसा राहणार आहे याबाबत ते आपल्याला सविस्तर माहिती देणार। दादा हे सांगा की उद्या शहादा बंद ठेवणार आहेत तर मूळ नेमकं कारण काय शहादा बंद ठेवण्याचं? जय आदिवासी, जोहार, जिंदाबाद। याच्या मागे मूळ कारण असं आहे, आमचा जो तरुण तरफदार जो कार्यकर्ता होता त्याला अमानुषपणे भर रस्त्यावर मारलेला आहे आणि हा नंदुरबार जिल्हा 70% आम्ही असून आमच्या तरुणांवर असा भ्याड हल्ला जर होत असेल तर आम्ही आदिवासी समाज आम्ही शांत बसणार नाही। त्याच्यासाठी आम्ही शहादा बंदचं आवाहन केलेलं आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये या साहेबांना आम्ही तसं निवेदन बी दिलेलं आहे आणि याच्यामध्ये सगळे पक्ष पार्टीचे संघटनाचे जेवढे बी लोक आहेत समाज म्हणून आम्ही या बंदचं आवाहन केलेलं आहे आणि 23 तारखेला जय भाऊ वळवीला जी त्याची दुःखद घटना झालेली आहे त्याच्यासाठी सुद्धा आम्ही या शहादा शहरामध्ये आणि संपूर्ण शहादा शहरातील आदिवासी बांधव, तालुक्यातील बांधव, जे सरपंच असतील, पोलीस पाटील असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील आणि आमचे आदिवासी
आदिवासी कर्मचारी वगैरे जे बी असतील त्यांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे या मोर्चामध्ये सामील व्हावं आणि हजारोच्या संख्येने आम्ही या ठिकाणी मोर्चामध्ये येणार आहोत. तरुणी व मुले आणि मुली हे सुद्धा त्याच्यामध्ये येतील आणि जर समजा जयेश वळवीला न्याय मिळाला नाही तर आम्ही पुढची दिशा ठरवू. वाटल्यास रक्त सांडायची पाळी आली रक्त सुद्धा सांडणार. आम्ही मागे पुढे पाहणार नाही. आम्ही आदिवासी आम्ही वाघाचे पिलं आहोत. आम्ही अशा भ्याड आलेला घाबरणार नाही. आमचा तरुण गाफील राहिला आणि अचानकपणे त्याने हल्ला केला. जर समोरासमोर टक्कर झाली असती तर आमच्या बांधवाने त्याला तिथून चिरडून मारलं असतं. पण याच्या मागे कुठंतरी षडयंत्र दडलेलं आहे, कुठेतरी राजकीय तंट आहे. म्हणून आमचा सच्चा कार्यकर्त्याचा निर्घुण खून नंदुरबारमध्ये झालेला आहे. म्हणून समस्त आदिवासी समाज या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि फास्ट ट्रॅक कोर्ट चालून त्याला त्वरित फाशी मिळायला पाहिजे. आम्ही जाहीरपणे सगळ्या समाज बांधवांकडून मागणी करतो आणि CBI चौकशी लवकरात लवकर व्हायला पाहिजे. याच्या मागे षडयंत्र कोण आहे, खरं याला मारणारा कोण व्यक्ती आहे याचा शोध CBIने घेतला पाहिजे. एवढी आम्ही पोलीस प्रशासनाला निवेदन करतो आणि आम्ही सूचना करतो की त्यांनी आम्हाला न्याय द्यावा. जय हिंद, जय भारत, जय आदिवासी. हा नंदुरबार जिल्हा आदिवासींचा जिल्हा आहे आणि दुसऱ्या समाजाचे लोक भर रस्त्यात खुलेआम अशा पद्धतीने आमच्या युवकाची हत्या करतात. ही कुठंतरी ही गोष्ट आम्ही आता सहन करणार नाही. याच्या पुढे याद राखा, असा हल्ला आम्ही आदिवासी समाज आज बी सहन करणार नाही आणि पुढे बी सहन करणार नाही. उद्या शहादाबंदचं आम्ही आवाहन करत आहोत. जय वडवीला न्याय मिळालाच पाहिजे, आरोपींना फाशी झालीच पाहिजे.